नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची अशी अपडेट आहे. तुमच्या ज्या येणाऱ्या एक्झाम्स आहेत त्यांच्याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, एक्झाम्स पोस्टपोन होत आहेत. याचं कारण काय आहे आणि एक्झामिनेशनच्या एक्सपेक्टेड डेट्स किंवा अवेलेबल डेट्स कोणत्या आहे, ज्या तारखेला एक्झाम घेऊ शकतो, कोणकोणत्या एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहेत, हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो बघा, ही एमपीएससीची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे आज दिनांक 21 मार्च रोजी एक प्रसिद्धीपत्रक आयोगाने जाहीर केलेलं आहे. त्या प्रसिद्धीपत्रक बघा, तारीख तुम्ही बघू शकता, 21 मार्च 2023. प्रसिद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला अगोदर सांगतो. बघा, प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, जी तुमची 28 एप्रिलला होणार होती. तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या एक्झाम्स. तर या एक्झाम्स विषयी हे प्रसिद्धीपत्रक आहे. बघा, आयोगाने काय म्हटलेलं आहे. आयोगातर्फे आयोजित दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच 19 मे रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चालणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून, म्हणजेच या परीक्षा पोस्टपोन झालेल्या आहेत, पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. याचं पोस्टपोन होण्याचं कारण म्हणजे जे जनरल इलेक्शन आहे लोकसभेचे, त्याच्यामुळे या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. बघा, परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येईल. म्हणजे आयोग तारखा डिक्लेअर करण्यासाठी वेळ घेणार आहे. तुम्हाला अजूनही क्लिअरिटी या तारखांबाबत येऊ शकत नाही लवकरात लवकर, त्यासाठी वेळच लागेल. आणि जसं काही अपडेट येईल बघा, तसं मी तुम्हाला सांगणारच आहे. आपण एक्सपेक्टेड तारखा किंवा ज्या काही अवेलेबल तारखा आहे रविवारच्या, त्या देखील तुम्हाला सांगतो मी की या तारखेला देखील परीक्षा होऊ शकते. पण ते टोटली आयोगावर डिपेंड आहे. आपण त्यामध्ये कुठलाही रोल प्ले करत नाही. फक्त आपण एक अझम्पशन सांगू शकतो किंवा एक आयडिया देऊ शकतो की इथपर्यंत कुठेतरी परीक्षा होऊ शकते. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल. बघा, जनरल इलेक्शनचा एक पार्ट तर आहेच, परंतु इथे बघा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरता म्हणजे एससीबीसी करता एससीबीसी अधिनियम जो आहे 2024 तो आलेला आहे आणि त्यातील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्ती झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे देण्यात येईल. म्हणजेच या आरक्षणाच्या तरतुदींचा विचार करून आपल्याला आयोग नवीन डेट देणार आहे हे एक्झाम घेण्यासाठी. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुमचं फक्त एमपीएससीची तुमची राज्यसेवा एक्झाम आहे जनरली, तर राज्यसेवा एक्झाम विषयी आहे. पण कंबाईनचं काय बघा, एमपीएससी कंबाईन गट ब जी एक्झाम आहे तुमची ग्रुप बी एन सी प्रिलिम्स, ती 16 जूनला होणार होती. पण इथं बघा, यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक काढलं की ड्यू टू द शेड्यूल ऑफ impending general elections, the commission has decided to postpone the civil services preliminary examination 2024, which also serves as screening test for Indian Forest Service examination 2024 from 26th May 2024 to 26th June to 16 June 2024. म्हणजे मित्रांनो, यूपीएससीची जी पूर्व परीक्षा आहे, यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा, ही 26 तारखेला होणार होती, 26 मे मध्ये होणार होती, पण ती आता 16 जूनला होणार आहे. मग आता 16 जूनला तर आपली कंबाईनची एक्झाम आहे, तर या एका कारणामुळे आपली कंबाईन एक्झाम देखील पोस्टपोन होणारच आहे. बघा, आता थोडं महाराष्ट्रातील जे इलेक्शन्स आहेत त्याच्याविषयी बोलूया. लोकसभा जनरल इलेक्शन आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभा जनरल इलेक्शन आहे, जे की 19 एप्रिल पासून सुरू होत आहे, तर 20 मे पर्यंत आहे. आता या तारखा आपण का बघतो आहे, कारण याच्यावरून आपल्याला समजेल की आपली परीक्षेच्या तारखा नेमका आयोग काय देऊ शकतं किंवा आयोगाकडे अवेलेबल तारखा कोणत्या आहेत. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा आहे त्याची रिवाईज अशी जाहिरात येऊ शकते या नवीन आरक्षणामुळे. ते देखील जर आली तर मी तुम्हाला अपडेट देईलच त्याबद्दल. सेम जाहिरात असेल, फक्त त्यामध्ये काही चेंजेस असतील जे की रिझर्वेशन विषयी आहेत. लोकसभा जनरल इलेक्शन बघा 19 एप्रिल ते 20 मे 5 फेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. फेज 1 जो आहे तो 19 एप्रिलला आहे, फेज 2 26 एप्रिल, फेज 3 7 मे, फेज 4 13 मे आणि फेज 5 20 मे. तर अशा प्रकारच्या तारखा आहे. 19 एप्रिल पासून ते 20 मे पर्यंत पूर्ण इलेक्शनचं शेड्यूल असणार आहे. मग आता राज्यसेवेसाठी अवेलेबल तारीख कोणती आहे बघा, राज्यसेवेसाठी 26 मे ही तारीख अवेलेबल तारीख आहे. कारण या तारखेच्या अगोदरच म्हणजे तुमचे 20 मे रोजीच तुमचे इलेक्शन्स जे आहेत ते कंप्लीट होऊन जातात महाराष्ट्रातील.
20-26 मे ही तारीख असू शकते राज्यसेवेसाठी, किंवा त्यानंतरच्या ज्या तारखा आहे जून महिन्यामधल्या त्या आयोग घेऊ शकता. आता हे टोटली आयोगावर किंवा त्यांच्या डिसिजन्सवर डिपेंड आहे. आपण फक्त एक अझम्पशन मांडतो आहे. बघा, कंबाईन एक्झाम जी आहे ती आपली 16 जूनला होणार होती, पण 16 जूनला आता UPSCची एक्झाम होणार आहे, त्यामुळे त्या दिवशी आपली कंबाईनची एक्झाम होऊ शकत नाही. म्हणून अवेलेबल डेट्स आहे कंबाईनसाठी 23 जून, 7 जुलै, 14 जुलै, 21 जुलै आणि 28 जुलै या रविवारच्या काही तारखा आहेत ज्या की कंबाईन एक्झामसाठी अवेलेबल आहेत. 7 जुलै, 14 जुलै, 21 जुलै आणि 28 जुलै, तसेच 24 जून. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा, असंच ऑफिशियल MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामचं देखील येईल. त्यानंतर आपण बघूया. मी तुम्हाला टेलिग्रामला अपडेट टाकतच असतो, तिथे तुम्ही बघू शकतात, किंवा जर मला वाटलं त्याविषयी काही आयडिया तारखांविषयी तर मी एक नवीन व्हिडिओ बनवून टाकेल कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी विषयी. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच अपडेट द्यायची होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.